नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे स्वागत करतो नवीन एका व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग आपला वेगळा राहील. आज पर्टिक्युलर राईड अशा राहतील का छोट्या छोट्या राईड केलेल्या आहेत. आपण जास्त राईड नाही केल्या, पण कमी वेळेमध्ये कमी डिस्टन्समध्ये राईड कशा घ्यायच्या आणि कशा ॲक्सेप्ट करायच्या आणि कोणत्या राईड घ्यायच्या किंवा काय रेटच्या राईड घेऊन आपण काम करू शकतो. तर आजच्या ब्लॉगमध्ये बघा की मिनी ब्लॉग आहे आज, पण मिनी ब्लॉगमध्ये पण आपण कसं काम केलं ते बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळचे वाजले जवळपास 6च. कारण आज सॅटरडे आपला ऑफ असतो, तरी पण म्हटलं मागच्या आठवड्यामध्ये सुट्ट्या झाल्या होत्या आणि पुढच्या आठवड्यामध्ये 2 तारखेला परत एक सुट्टी आहे. तर ठीक आहे म्हटलं आपण बघूया, जाऊया. थोडं मग उशिरा निघालो. उठलो होतो मी 3:30ला, पण मी परत झोपलो अलार्म बंद करून. नंतर मग 5:15 5:30ला जाग आली आणि आवरलं, चहा घेतला आणि निघालोय. तर CNG आपण रात्री भरला होता आणि आपण निघलोय आता आळंदी रोडला. तर बघूया आपली सुरुवातच कोण करते. आपल्याला पिंपळ सौदा कोकणी चौकातनं राईड भेटली. हे गुप्ता हॉस्पिटल काहीतरी, गुप्ते हॉस्पिटल डेक्कन रोडला. तर इथनं आपण सोडलं कस्टमरला. 202 रुपये बिल झालं, कॅश केले कस्टमरने. आता इथनं आपण परत बहुतेक डेक्कन रोडला FC रोडला निघून पुढं आपण संचित हॉस्पिटल थ्रू स्टेशन असं जाऊया. आता इथनं रॅपिडो कडनं आलो होतो. उबेर आणि ओला चालू करतो. पडली राईड व्यवस्थित तर घेऊ, नाही तर आपण स्टेशनला जातोय. डेक्कन पासून आपण राईड भेटली आपल्याला लगेच. स्टेशनची आधी आली, पण ती मी एक्सेप्ट करायच्या आधीच गेली आणि 2 मिनिटानंतर परत आली. तर 1.9 किलोमीटर दाखवलं. कारण फिरून होतं त्याच रोडला. माझ्यापासून हार्डली कस्टमर 300 मीटर असेल. त्यांचा कॉल आला. त्यांना म्हटलं तुम्ही समोर या, मी मागे येतो हळूहळू. कारण सकाळ मॉर्निंग होतं त्यामुळे काय नव्हतं ट्रॅफिक वगैरे. तर आपण थोडंसंच गेलो असेल, ते पुढे आले, 2 जण होते. तर स्टेशनला सोडले. आपण पण स्टेशनलाच येत होतो. तर 140 रुपये कस्टमरचं बिल झालं 4 किलोमीटरचं फक्त. आणि आपल्याला दिलेत 110 रुपये. तर 200 आणि 110 310 रुपये आपलं अर्निंग झाले. गाडी चालली 17. आणि इथं स्टेशनला आता बघितलं तर 40 कॅब आहेत पुढं. तर मी 5 मिनिटं बघल, तर लवकर नंबर गेला तर ठीक, नाही तर आपण एअरपोर्टला जातोय. आपल्याला एअरपोर्ट पासून राईड पडली. इथून 2 किलोमीटर लांब फक्त कोणतं तरी हॉटेल इथं सोडायचे. 180 रुपये दाखवले. आता याच्यामध्ये कस्टमरला फोन केला, त्यांनी दुसऱ्यांसाठी केलेली आहे, तर त्यांचा नंबर दिला. आपण कॉल केला त्यांना आणि इथं आलोय. तर इथं आलोय बोलले, आलोय आपण बिल्डिंगमध्ये. म्हणलं 2nd फ्लोअरला आहे. इथं गेलो कळतं की ते नाही आहे इथं आणि ते एअरपोर्टलाच आहेत. त्यांना आता माहीत पण नाही आहे तिथनं बस वगैरे येते. तर ठीक आहे, 2 किलोमीटरचे आपल्याला 180 आणि वेटिंग चार्ज पण भेटेल, चांगलं बिल होईल. आणि परत आपण इथं एअरपोर्टलाच येणार आहे, कारण ट्रिप भरपूर आहेत आणि कॅब कमी आहेत वाटतं. सो मला चांगले पैसे भेटतील 2 किलोमीटरचे. 2 किलोमीटरची राईड होती. त्याच्यात कस्टमर 13 मिनिटं लेट आले. 287 रुपये कस्टमरचं बिल घेतलंय आणि आपल्याला दिलेत 177 रुपये. 177 177 रुपये आपल्याला दिलेत उबेरवाल्यांनी 2 किलोमीटरचे. म्हणजे एक कस्टमर चालत जरी आला असतं तरी 10-15 मिनिटांमध्ये पोहोचला असते हॉटेलला. ठीक आहे, आपल्याला काय करायचं, आपण आपलं काम केलं, ड्रॉप केलं त्यांना. आणि कॅब कमी आहेत वाटतं एअरपोर्टला आणि राईड भरपूर आहेत. त्यामुळं उबेर तर 40 कॅब अशा म्हणजे एका मिनिटामध्ये संपून गेलेत. तर मी थोडं ऑफ केलंय, म्हणलं व्हिडिओ व्यवस्थित काढावी, मध्ये ते वाजत. तर आता इथनं परत जातो. असेच राईड पाहिजे आपल्याला एकदम मस्त. आता इथनं परत मी 2 किलोमीटर एमटी चाललोय, हरकत नाही. 4 किलोमीटर 4 चौक 16 रुपयाचा गॅस जाणार आपला. 150 रुपये आपल्याला त्या राईडला राहिलेत. फक्त वेळ गेला, 8 वाजलेत, हरकत नाही. आता इथनं आपण परत एअरपोर्टला जातोय आणि बघूया राईड कोणते ते आपल्याला. आता आपण एअरपोर्टला थांबलोय, जवळपास 10 मिनिटं झालेत. एक पण राईड नाही, कारण बहुतेक मागाशी फ्लाईट उतरली असेल त्यामुळे एवढी गर्दी होती. आणि आता एकदम शांत झाले. 21 कॅब ते तेवढंच आहेत. 10-15 मिनिटं 10-12 मिनिटं झाले आपण थांबलोय. तर उबेर ओला पण नाही वाजला. आज विशेष ओलाच्या पण ट्रिप वाजल्या भरपूर, पण ते ऑलरेडी ही राईड भेटल्यामुळे आपण ती घेतली नाही बाकीच्या. ठीक आहे, बघू किती वेळ लागतो. 21 कॅब आहेत आणि ऊन पडलंय चांगला आज. तर बघूया आपल्याला किती वेळ वेट करायला लागतोय. डेक्कनची एक रेड. आपण एअरपोर्ट पासून तिथं आपण नेहमी नाश्ता करतो श्रीराम वडेवाल, तिथे गेलो, नाश्ता केला आणि तिथनं राईड बघितला 1-2. तर उबेर वाजत होत्या पण रेट व्यवस्थित नव्हता. रॅपिडो एक वाजली. विमाननगरच्या 2 वाजल्या छोट्या छोट्या. त्यातली एक 6 किलोमीटरची राईड 6.25 6.2, त्याची 129. आता रेट बघितलाय तर जवळपास 18 का 19 रुपये किलोमीटर आपल्याला रेट भेटलेत.
तर ठीक आहे, एक येते ही लोणी काळाभोर, तिकडं नाही जात आपण. तर ठीक आहे, आता आपल्याला रेट व्यवस्थित चाललाय आपला. तर आज आपण छोट्या छोट्या राईड घेतो. याच्या आधीची पण राईड 2.5 किलोमीटरची झाली, मी त्याचा हिशोब केला तर जवळपास 100 रुपयाच्या वर कस्टमरकडनं रेट घेतला यांनी किलोमीटरचा, आणि आपल्याला 60 ते 70 रुपये किलोमीटर रेट दिलेला आहे पर किलोमीटरचा. तर ठीक आहे, आज आपले किलोमीटर कमी आणि आपण राईड असे घेतोय की एकदम शॉर्ट डिस्टन्स आणि रेट जास्त भेटतोय आपल्याला. मी आज चेकच करतोय की छोट्या छोट्या राईड जर आपण घेतल्या तर आपला वेळ जास्त जातोय, मान्य आहे, पण आपलं किलोमीटर नाही होत आणि आपलं अर्निंग पण व्यवस्थित होते. आता 550 वगैरे माझ्या हिशोबाने अर्निंग झाला असेल, तर आपलं किलोमीटर झाले 39. त्यात आपण स्टेशन पासनं एअरपोर्टला एमटी आलोय, ते 5-6 किलोमीटर पकडून चला. ठीक आहे, बघूया ऍट द एंड आपलं किती होते. एअरपोर्ट तिथं आपण आलो परत कस्टमरला सोडल्यानंतर फिनिक्स मॉलच्या अलीकडे मागच्या साईडला. तिथून आपण परत एअरपोर्टला आलो. हळूहळू राईड काय पडत नव्हती, तर एअरपोर्टच्या इथं थांबलो. 6 ते 10 कॅब दाखवल्या, पण तरी पण राईड नाही पडली. तर आपण थांबलो तिथेच, कारण 6 ते 10 म्हणल्यावर ठीक आहे. 9 ते पडत 5-10 मिनिटं थांबलो. थोडं पुढं आलो मग सर्कलला, तर तिथनं आपल्याला एक 100 मीटरच दाखवलं की 0.1 मीटर. 100 मीटर पासून आपल्याला पिंपळे सौदागर आला, पण ते ऍक्च्युअल पिंपळे सौदागर नसून ते नेहरू नगर भोसरीमध्ये होतं. तर 14 किलोमीटरची राईड होती, 14, आणि आपल्याला दिले 282. म्हणजे रेट बघा तुम्ही. आता थांबलो मी, वेट केला राईडसाठी व्यवस्थित, गडबड नाही केली, तर 20 रुपये 22 पैशांनी आपल्याला 14 किलोमीटरची राईड भेटली. एक राईड आपल्याला 70 रुपयाची, एक राईड 16 रुपयाची, एक राईड 18 रुपयाची. आपण थांबून काम करतोय आज. जवळपास आपलं 900 किंवा 880 890 असं अर्निंग झाले, 900 पकडा. तर आणि 56 किलोमीटर गाडी चालली. आता या 56 किलोमीटर मध्ये जवळपास मी सांगतो तुम्हाला, स्टेशन पासनं आणि विमाननगर एअरपोर्ट ते पकडलं तर 7-8-10 किलोमीटर सोडून द्या की 10 किलोमीटर आपण एमटी आलेलो आहे. असंच मोकळं फिरलोय, नाश्ता वगैरे केला. तिथनं 2 किलोमीटर ते विमाननगरचे 5 किलोमीटर, 4 किलोमीटर आणि 6 किलोमीटर, ते जवळपास 10-11 किलोमीटर आपण एमटी फिरलोय. तर 45 किलोमीटरचे 45 किलोमीटरचे आपल्याला 900 रुपये, जवळपास 19 ते 20 रुपये किलोमीटर प्रमाणे आज रेट घेतोय. भले आज सॅटरडे राईड नाही येत, पण ज्या पण राईड येतात ते आपण डायरेक्ट एक्सेप्ट नाही करते, रेट बघतोय नंतरच आपण राईड एक्सेप्ट करतोय. भले काम थोडं कमी झालं तर चालेल, पण आपल्याला पैसे व्यवस्थित राहतात. तुम्ही आता सीएनजी आपण रात्री भरला होता, 2 गाड्या खाली बसला होता, आणि सीएनजी बघा तुम्ही, अर्धी टाकी आणि 1 गाडी सीएनजी आहे आणखी. ठीक आहे, म्हणजे काम भले कमी होऊ द्या, पण प्रॉफिटच राहते आपल्याला. आता इथनं बघू, ठीक आहे, पडल राईड, ठीक. तर बघूया आपण कुठं जातोय.